पुणे इंदोर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। येवला ते मनमाड दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। येवला ते कोपरगाव महामार्गावरही जाम झालाय। सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक मात्र त्रस्त झालेले आहेत। वाहतूक कोंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। आपण आता येवल्यातील विंचूर चौफुली येथे उभे आहोत। हा इंदोर पुणे महामार्ग असून अक्षरशः यावेळी काल देखील या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। आज देखील सकाळपासूनच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून या येवल्यातील जे वाहतूक कोंडीवर मंत्री छगन भुजबळांनी देखील बाह्य वळण रस्ता करावा यासाठी नितीन गडकरी यांच्याकडे मागणी देखील केलेली आहे। मात्र शहरातील वाहतूक कोंडीची समस्या नक्कीच नित्याची असल्याने वाहनधारकांसह नागरिकांना देखील याचा त्रास नेहमीच सहन करावा लागतो। काल देखील याच महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। 10 ते 15 किलोमीटर रांगा लागल्या त्या। आज देखील मनमाड येथे देखील मोठ्या पुलावर वाहतूक कोंडी झाली असून याचा फटका येवल्यातील वाहतूक कोंडीवर दिसून येत आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला। दरम्यान ही वाहतूक कोंडी आपण पाहतोय आणि यावरच मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनीही या वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा असं म्हटलंय। पाहूयात। एकूण अशी माहिती घेतल्यानंतर असं कळतं की येवल्यातील शहरातील लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला फ्लायओव्हर नको आहे, तर आम्हाला बाह्यवळण रस्ता हवा आहे। आता हा बाह्यवळण रस्ता कुठून काढता येईल, कमीत कमी लोकांचं नुकसान कसं होईल याचा अभ्यास सुरू आहे।